कहाणी शनिवारची मारुतीची. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात असत, भिक्षा मागून आणीत असत. सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे. सासू सासऱ्यांना वाढीत असे. उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकींनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आली. तो घर काही ओळखेना. हा वाडा कुणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई, इकडे या. अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले. असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. तात्पर्य, मनुष्य अगदी गरीब असला तरी त्याने आपल्या हातून होईल तेवढा परोपकार करावा. त्या परोपकारांचे फळ त्याला मिळतेच.